जबाबदार शासन आहे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरून मी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो। दिनांक 29 जानेवारी 2024 भारत न्यूजची टीम येऊन पोहोचलेली आहे तहसील कार्यालय आर्वी जिल्हा वर्धा या ठिकाणी येण्याचं कारण असं की या आठवड्यामध्येच निम्न वर्धा प्रकल्पाचा एक सैनिक ज्यांची लढाई जवळपास 25 वर्षापासून चालू आहे त्यांची मागणी अशी आहे की जे काही निम्न वर्धा प्रकल्पामध्ये त्यांचं घरं शेती वगैरे काही शासनाने संपादन केलेलं आहे त्याचा मोबदला त्यांना जसा हवा तसा अजूनही मिळालेला नाही आहे। आणि या लढाईमध्येच एका सैनिकानं ज्याचं नाव आहे गोपाल दैवडे आत्महत्या करून शासनाला असं दरवाजा देतोय की आम्हाला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे। या दृष्टीनं आज प्रकल्पग्रस्ताचे जे काही सैनिक आहे बाकीचे जे प्रकल्पग्रस्त मंडळी आहे त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की ज्यांची रास्त मागणी आहे ती पूर्ण व्हायलाच पाहिजे। या ठिकाणी बरेचसे प्रकल्पग्रस्त मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण प्रत्येकाचं एक म्हणणं असं जाणून घेऊया भारत न्यूजच्या माध्यमातून। माझं राजेश शिरगरे, कुठून पिपरी। या ठिकाणी येण्याचं औचित्य या ठिकाणी येण्याचं औचित्य मी वर्धा जिल्हा प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटना प्रमुख म्हणून काम करतो। नुकतंच आमच्या एका प्रकल्पग्रस्त बांधवांना ज्याचं नाव गोपाल दैवडे आहे यांनी नुकतीच मोर्शी येथे तहसील कार्यालयाच्या समोर जे उपोषण स्थळ होतं गेट 253 दिवसापासून त्यांचं ते उपोषण सुरू होतं त्यामध्ये आमचा एक प्रकल्पग्रस्त बांधव त्यांनी स्वतः गडपास घेऊन तिथे आत्महत्या केली। आमचं थेट म्हणणं आहे त्या गडपास घेणाऱ्या प्रकल्पग्रस्त बांधवाने सरळ सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं की माझ्या मृत्यूला जबाबदार शासन आहे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरून मी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो। तरी आपण सर्वांनी ही चळवळ समोर चालू ठेवावी अशी एक त्यांनी ती इच्छा व्यक्त करून असंतोषाचा बळी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी म्हणून आमचा सुद्धा शासनावर हाच आरोप आहे की गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही प्रकल्पग्रस्ताच्या मागण्याच्या निमित्ताने विविध आंदोलनाच्या निमित्ताने वारंवार या प्रकल्पग्रस्ताच्या मागण्याच्या संदर्भात उपोषणे केले। म्हणजे नेमकं असं काय घडलं की जेणेकरून जवळपास तुम्ही असं आम्हाला कळलं आहे की जवळपास 25 वर्षापासून तुम्ही आपल्या मागणीचा पाठपुरावा करताय आणि नेमकं असं शासनाच्या मार्फत काय घडलं की ज्या माणसाला म्हणजे एक आत्महत्येचं असं पाऊल उचलावं लागलं? शासनाचं निराशादायक धोरण या गोष्टीला महत्त्वाचं कारणीभूत ठरलं। अल्प असा मोबदला प्रकल्पग्रस्ता देऊन त्यांची बोडवण केली। बोडवण केल्याच्यानंतर त्यांना नोकरीत घेण्याचं आश्वासन प्रमाणपत्राच्या माध्यमातून केल्याच्या नंतर सुद्धा त्याची कुठलीही दखल न घेता वारंवार मागण्याच्या निमित्तानं आम्ही तो विषय रेटत आलो। प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या, प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या किंवा त्यांना कंपन्सेशन स्वरूपात 30 लाख रुपयाची एक मागणी केली। तर अशा मागण्या अनेक धोरणिक आमच्या आहे प्रलंबित। तरी कृती समितीच्या माध्यमातून आमचा जो बांधव आता नुकताच बळी गेला त्याला 50 लाख रुपयाचं कंपन्सेशन म्हणून त्याच्या कुटुंबाला देण्यात यावं आणि त्याच्या मुलाला किंवा मुलीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं अशा पद्धतीच्या मागण्या या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रकल्पग्रस्त गोपाल दैवडे याच्यासाठी केली। आणि आज जे तुम्ही निवेदन देत आहात माननीय तहसीलदार साहेब आर्वी यांच्या माध्यमातून तर याच्यामधून काही निष्पन्न होईल का असं तुम्हाला वाटतं? आशा व्यक्त करायला काही हरकत नाही कारण मायबाप सरकार आहे। शेवटी देण्याची भूमिका त्यांची असते, मागण्याची भूमिका आमची असते। ते देईन त्यावेळेस आमच्या पदरी काहीतरी पडतं, परंतु आम्ही एक आशा ठेवून शासनाला या गोष्टीच्या संदर्भात अवगत करून देतो की अशा पद्धतीच्या आत्महत्या किती प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाला उपेक्षित आहे तर त्यांनी आम्हाला कळवावं। तशा पद्धतीच्या आम्ही आत्महत्या करून त्यांना तो न्याय मागण्यासाठी असाच्या असा लढा पुन्हा रेटतो। यानंतर अजून एका प्रकल्पग्रस्ताचं आपण थोडक्यात म्हणणं जाणून घ्या, त्यांचं म्हणणं काय? दादा आपण का? माझं नाव विनोद पाहिले। आता गेल्या 25-30 वर्षापासून आम्हाला न्याय मिळाला नाही। सरकारच्या ह्याच्यात गोपाल दैवडे यांनी जी आत्महत्या केली त्याच प्रकारे आम्ही आमच्या आर्वी तहसीलमध्ये सुद्धा असं आंदोलन करू। आमची पूर्व तयारी आहे, पुढल्या वेळेस आमची तयारी आहे।
येथे जमलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उमेदवारांपासून सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर असंच लक्षात येतं की जे काही यांची 25 वर्षापासून मागणी योग्य रास्त मागणी आहे ती प्रकल्पग्रस्त रवींद्र खंडारे. मी एक प्रकल्पग्रस्त आहे. 25-30 वर्षापासून आम्ही सतत आमरण उपोषण, सतत साखळी उपोषण, मोर्चे हे सगळं आम्ही काढत आलेलो आहोत आजपर्यंत. पण आमच्या पदरी अजूनपर्यंत सरकारने काहीच आमची म्हणजे निराशा केली आहे. अजूनपर्यंत काहीच आमच्या पदरी दिलेलं नाही आहे. घरपिछे एकाला नोकरी द्यायचं कबूल केलं आहे सरकारने. आणि तुम्ही पहा इथं वयाचं पण बंधन म्हणजे आमचं वय आज 45 होऊन गेलेलं आहे. सांगा सरकारनं काय आम्ही काय करायचं? आमच्या लेकरा बाळाला कसं पोसायचं? आमच्या शेती, आमचे घरं सगळे घेऊन घेतले आहे. रोजगार नाही आहे. आमच्या पुनर्वसनमध्ये सारखेसुद्धा आमच्या सुविधा नाही आहे. तुम्ही विचार करा आम्ही काय करायचं? आम्हाला ह्या दहीवडीनं जे पर्याय केला तो पर्याय आमच्या पुढं आहे का? ह्या शासनाने याचा अजूनपर्यंत याचा निर्णय लावायला पाहिजे होता, पण अजूनपर्यंत लावलेला नाही आहे. आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे शासनाने की जर सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर एक घरपिछे एकाला नोकरी त्याने कबूल केलं तर नोकरी जर देऊ शकत नसेल तर ह्या सरकारने आमचा ह्या नोकरीचा पर्याय म्हणून 25 लाख रुपये 30 लाख रुपये द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमची हे बेरोजगारांची अशी मागणी आहे. हे द्यायला पाहिजे असं आमची कडकडीची विनंती आहे सरकारला.